रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची बातमी आहे। आरोपींची संध्याकाळपर्यंत सुटका होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। नाशिक कारागृहामध्ये बॉम्बस्फोटातले 2 आरोपींचा मुक्काम होता। हे दोन्ही आरोपी त्याच्यापैकी एक इंजिनियर आहे तर एक वकिलीचं शिक्षण घेत होता। आज सायंकाळपर्यंत दोघांचीही सुटका त्यांची कार्यवाही होईल अशी शक्यता वर्तवली जाते। मगरूब अन्सारी आणि मुजम्मिल अत्ताउत्तर रहमान शेख अशी त्या दोघांची नावं आहेत। तर अन्सारी सध्या पत्नीच्या आजारपणामुळे बाहेरच आहेत, पॅरोलवर ते पत्नीसोबत आहेत, तर शेख नाशिक कारागृहामध्ये आहेत। तर या दोघांचीही आज संध्याकाळपर्यंत मुक्तता होऊ शकते। 17 एप्रिल 2006 पासून हे दोन्ही आरोपी नाशिक कारागृहामध्ये होते। न्यायालयानं नाशिक कारागृह प्रशासनाला ईमेल प्राप्त केलेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत दोघांच्याही सुटकेची कारवाई करण्याची शक्यता आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे त्या ठिकाणून घटनेचा आढावा घेत आहेत। अभिजित, काय चालू आहे? अभिजित, मी आता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाबाहेर आहे आणि जवळपास 17 एप्रिल 2016 पासून हे सगळे दोन्ही आरोपी, मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोनही आरोपी याच कारागृहामध्ये शिक्षा भोगत होते आणि आता उच्च न्यायालयाने या साखळी बॉम्बस्फोटातील सर्वच्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आता त्यांच्या सुटकेच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। नाशिक जिल्हा कारागृहाला उच्च न्यायालयाकडून त्या सगळ्या संदर्भातल्या न्यायालयाचे जे आदेश आहेत त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे ते प्राप्त झालेले आहेत आणि आता या कैद्यांच्या या संशयित आरोपींच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्या संदर्भातली जी कागदपत्र असतील किंवा इतर जी प्रक्रिया राबवावी लागते ती सगळी प्रक्रिया आता राबवण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि साधारणपणे पुढच्या काही तासामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली तर आज संध्याकाळपर्यंतच या दोघही आरोपींना जेलमधून त्यांची सुटका केली जाणार आहे। मोहम्मद साजिद मरगूब अन्सारी आणि मुजम्मिल अत्ताउर रहमान शेख अशी या दोनही आरोपींची नावं आहेत। अन्सारी सध्या पत्नीच्या आजारपणामुळे बाहेर आहे, पॅरोलवर 40 दिवसांच्या पॅरोलवर ते आहेत आणि दुसरा शेख जो आरोपी आहे तो मात्र कारागृहामध्येच आहे आणि त्यामुळे आता या दोनही धन्यवाद। आपण पाहू शकतोय दोघांचीही आज संध्याकाळीच सुटका व्हायची शक्यता आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।